नमस्कार. आज आपण आळूच्या पानामध्ये बटाट्याचा वापर करून अतिशय चविष्ट व खुसखुशीत आळूची वडी बनवणार आहोत. तर इथे मी 10 ते 12 आळूची पानं घेतली आहेत. आता आपल्याला या पानांचा असा देठ काढून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं तर आपली आळूची वडी रोल तयार करताना फाटत नाही, तुटत नाही. हे जे जाड देठ आहेत हे देठ आपल्याला काढून टाकायचे आहेत. सर्व पानांचं देठ काढून पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलीत. आता आपण आळूच्या वडीसाठी एक वाटण तयार करूया. वाटण तयार करण्यासाठी इथे मी भरपूर लसूण घेतला आहे. लसूण भरपूर घ्यायचा आहे म्हणजे आपल्या आळूच्या वडीला चव खूप छान येते. मुठभर लसूण घेतला आहे. 1 चमचाभर मीठ घेतलं आहे. ते मी जास्त आळूची वडी बनवत आहे त्यामुळे मी साहित्य जास्त घेतले आहे. 7-8 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले आहेत. 1 चमचा जिरं घेतलं आहे आणि 1 इंच आले तुकडे करून घेतलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर आता इथे मी 1 बटाटा स्वच्छ धुवून घेतलाय. आता याची आपल्याला साल काढून घ्यायची. तुम्ही एकदा अशी अळूची वडी नक्की करून बघा. बटाटा घालून अळूची वडी करून खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बटाटा घालून अळूची वडी केली ना तर अळूची वडी खायला खूप छान लागते, खूप छान चव येते. आता या बटाट्याचे पण आपल्याला तुकडे करून या वाटणामध्येच वाटून घ्यायचं आहे. आपण जर सेपरेट बटाट्याचं वाटण केलं तर बटाटा लगेच बारीक होणार नाही, म्हणून याच्यामध्येच आपल्याला हा बटाटा वाटून घ्यायचा आहे. पाणी न घालता हे वाटण आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचंय. असं हे वाटण अगदी बारीक वाटून घेतलं आहे. याच्यामध्ये आपण आल्याचा आणि बटाट्याचा वापर केल्यामुळे याला पाणी घालायची गरज लागली नाही. उलट या वाटणाला पाणी सुटलंय. त्यानंतर आता इथे मी चिंचेची 4 बोटकं आणि लिंबा एवढा गूळ भिजत ठेवला होता. चिंच आणि गूळ सुद्धा या वडीला आपण घालायचे आहे. म्हणजे ही आळूची पानं तर खाजत नाहीतच, उलट आळूची वडी छान चवदार होते. ही पानं खूप छान आहेत. तुम्हाला बाजारात भेटली तर याच पद्धतीची आळूची पानं घ्यायची आहेत, म्हणजे घशात अजिबात खाजवत नाहीत. आणि चिंच व गूळ घातल्यामुळे आळूची पानं जरी खाजवत असली तरी ती घशामध्ये खाजवत नाहीत. तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. आणि गूळ नक्की घाला. गुळामुळे आळूच्या वडीला खूप छान चव येते. आंबट गोड चव अतिशय सुंदर लागते. त्यानंतर आता इथे मी 1 मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ सुद्धा घालायचंय म्हणजे आपली आळूची वडी छान खुसखुशीत तयार होते. त्यानंतर आता हे वाटून ठेवलेलं वाटण घालायचं आहे. आता आपलं वाटण वाया जाऊ नये म्हणून आपण हे चिंचचं आणि गुळाचं पाणी मिक्सरच्या भांड्यात घालायचंय आणि मिक्सरचं भांडं खंगाळून घ्यायचंय. त्यानंतर आता याच्यामध्ये 1/2 चमचा इतकी हळद घालायची आणि सुरुवातीला पाणी न घालताच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय. पीठ जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं. जास्त पातळ केलं तर मग आपली आळूची वडी लवकर शिजत नाही, शिजायला वेळ लागतो आणि आळूच्या वडीचे रोल तेलात तळताना किंवा फ्राय करताना सुट्टे होतात. त्यामुळे हे बेसन पीठ घट्टच ठेवायचं आहे. तर बघा एवढ्या पाण्यात हे बेसन पीठ व्यवस्थित असं तयार झालं आहे. याला पाणी घालायची गरज नाही. एवढं घट्ट पीठ ठेवायचंय. असं घट्ट पीठ ठेवलं की आपले आळूचे रोल एकदम
फिट्ट बसतात आणि रोल तेलात तळताना सुटत नाहीत आणि आळूची वडीसुद्धा पटकन शिजली जाते. आता लगेचच आपण हे पीठ पानांना लावून घ्यायचे. पीठ भिजत ठेवायची गरज नाही. पीठ जास्त पण नाही लावायचं बरं का, नाहीतर मग आपल्याला नुसतं बेसन पीठ खाल्ल्यासारखं वाटतं. त्यामुळे पीठ असं कमीच लावायचं. इथे मी याच पद्धतीने अशी एकावर एक 4 पानं ठेवून 4 पानांचा एक रोल बनवणार आहे. म्हणजे आळूची वडी दिसायला छान दिसते आणि आळूची वडी बनवायला वेळ पण लागत नाही. तुम्ही एकदा असा बटाट्याचा वापर करून आळूची वडी एकदा नक्की बनवून बघा. खायला खूपच छान लागते. एवढी सुंदर चव येते ना की तुम्ही एकदा जर का या पद्धतीने आळूची वडी बनवून खाल्ली ना तर तुम्ही बटाटा घातल्याशिवाय कधीच आळूची वडी बनवणार नाही. एवढी चव सुंदर येते. आणि ही आळूची पानं खूप चवीला छान लागतात. बघा इथे मी 4 पानांचा असा रोल करून घेतला आहे आणि रोल एकदम असा दाबून बनवायचा आहे. म्हणजे मग रोल अजिबात सुटत नाही. या पद्धतीने असा एकदम दाबून दाबून रोल बनवून घ्यायचा आहे. याच पद्धतीने उरलेल्या पानांचा रोल बनवून घेते. तर इथे मी सर्व रोल बनवून घेतले आहेत आणि माझी चाळण छोटी आहे. चाळणीमध्ये रोल मावत नाहीत म्हणून मी रोल अर्धे अर्धे कट करून घेतले आहेत. आता आपण हे रोल शिजवून घेणार आहोत. आळूची वडी शिजवून घेण्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता याच्यावर चाळण ठेवायची आहे. आता झाकण ठेवून आपल्याला ही वडी फुल गॅसवर 10 मिनिटे शिजवून घ्यायची आहे किंवा आळूचे रोल कठीण होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. तर आता इथं आपली 15 मिनिट झाली आहेत आणि आपली वडी बघा छान शिजली. वडीचं रोल असं कठीण लागायला लागलं की समजायचं आपली वडी छान शिजली. आता हे आपण थोडेसे थंड करून घेऊया. आता इथं आपलं रोल थोडंसं थंड झालेत. आपण आता चाळणीतून बाहेर काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता किती छान आपलं रोल शिजलं आहेत. आता मी याच्यातलं अर्धच रोल चाळणीतून काढून घेणार आहे आणि हे बाकीचे रोल असेच ठेवून देणार आहे. हे उरलेले रोल तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवले तरी 2-3 दिवस छान राहतात आणि तुम्ही हवं तेव्हा वडी तळून किंवा थोड्याशा तेलावर फ्राय करून खाऊ शकता किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा हवं तेव्हा वडी तळून खाऊ शकता. आता आपण हे वडीचं रोल कट करून घेऊया. वडीचं रोल कट करायसाठी एकदम धार असलेला चाकू घ्यायचा आहे. बघा किती छान आपल्या वड्या कट होत आहेत आणि रोल अजिबातही सुटत नाहीत. बघा किती मस्त आळूचं रोल तयार झालेत. जाड पातळ ज्या साईजच्या तुम्हाला वड्या कट करून घ्यायच्या त्या साईजच्या तुम्ही वड्या कट करून घ्या. इथं मी वड्या तळून घ्यायसाठी तेल छान गरम करून घेतले. आता याच्यामध्ये तेलात बसतील एवढ्या वड्या घालून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही थोड्याशा तेलावर भाजून सुद्धा ह्या वड्या खाऊ शकता.
ह्या वड्या भाजून खाल्ल्या तरी पण खायला खूप छान लागतात. आता या वड्या अशा उलट पुलट करून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात. आणि तुम्हाला माझी एक विनंती आहे, जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. म्हणजे असेच साधे सोपे व छान छान पदार्थ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला भेटतील. तर इथं तुम्ही पाहू शकता आपलं आळूचं रोल तेलात अजिबातही सुटलेत का. असा दोन्ही बाजूंनी आळूच्या वडीला छान कलर आला की आता ही आळूची वडी आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता बघा, आपली आळूची वडी जरासुद्धा तेलात सुटली नाही आणि ही आळूची वडी जास्त तेलसुद्धा पित नाही. इथे मी ही आळूची वडी टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे. याच पद्धतीने उरलेल्या वड्या तळून घेणार आहे. तर बघा, इथे मी काही वड्या तळून घेतल्यात आणि तुम्ही पाहू शकता किती छान याला लेयर आले आहेत आणि आपला आळूचा रोल अजिबातही तेलात तळताना सुटला नाही आणि खूप छान कुरकुरीत खुसखुशीत या वड्या तयार झाल्यात. तर मी तुम्हाला बघा आता किती छान कुरकुरीत खुसखुशीत तयार झाल्यात आणि या वड्यांनी अजिबात तेलसुद्धा पिले नाही. बघा, हातालासुद्धा तेल लागत नाही. मस्त खुसखुशीत या वड्या तयार झाल्यात आणि आपण याच्यामध्ये बटाटा घातल्यामुळे या वड्या खायला खूप सुंदर लागतात. तर तुम्ही अशा या पद्धतीने कच्चा बटाटा घालून आळूच्या वड्या एकदा नक्की बनवून बघा, अतिशय सुंदर टेस्ट येते. तुम्हाला जर आळूच्या वडीचा बिझनेस करायचा असेल ना तर तुम्ही नक्कीच बटाटा घालून या वड्या बनवून विका. तुमच्या खूप वड्या विकल्या जातील आणि तुमचा बिझनेसही खूप छान चांगला चालेल. एकदा बटाटा घालून या वड्या नक्की करून बघा, बनवून बघा, खाऊन बघा आणि नंतर कमेंट करून मला सांगायला विसरू नका. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एक लाईक करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.